बीडच्या परळीमध्ये गोदावरी नदीपात्रात पाणी वाढल्यामुळे पोहनेर ते पाथरी रस्ता बंद झालाय। गोदावरीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने पाथरी मार्ग बंद झालाय। जायकवाडी धरणाचे आपत्कालीन 9 दरवाजे उघडण्यात आल्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी वाढलंय। नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय। परभणीच्या गंगाखेड तालुक्यातल्या अखळी इथल्या पुलावरून पाणी वाहत आहे, त्यामुळे दूध व्यावसायिकांना होडीच्या सहाय्याने दुसऱ्या बाजूला सोडण्यात आलं। परभणीच्या सेलूमध्ये जोरदार पाऊस झाल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय। पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। बीडच्या माजलगावमध्ये सांडस चिंचोलीमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या गर्भवतीला एनडीआरएफच्या पथकानं सुखरूप बाहेर काढलं। बीड जिल्ह्यात सध्या गोदावरी, सिंदफणा आणि मांजरा या तीनही नद्यांना पूर परिस्थिती आहे। सोलापुरातील करमाळ्यात सांगोबा इथल्या आदिनाथ महाराजांच्या मंदिरालाही पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय। सांगोबा मंदिरात 70 ते 80 भाविक अडकलेत। हेलिकॉप्टर किंवा एनडीआरएफच्या सहाय्याने बचावकार्य करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जाते। धाराशिवच्या परांडा तालुक्यातील सिरगावमध्ये घराघरांमध्ये पाणी शिरलंय। अन्नधान्य देखील पुराच्या पाण्यात वाहून गेले। विद्यार्थ्यांचं शालेय साहित्याचंही नुकसान झालंय। नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय।